हाय हॅलो नमस्कार. आपल्या सगळ्या गोड ताईंचं, दादांचं, काकांचं, काकूंचं आणि अगदी सगळ्या आपल्या छोट्या छोट्या चिमुकल्यांचं सुद्धा अगदी मनापासून स्वागत करते आपल्या एका नवीन छोट्याशा ब्लॉगमध्ये. आणि आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये सुद्धा ज्याचं नाव आहे सख्या बहिणी सख्या जावा. तर चला ताईंनो, सुंदर अशा दिवसाची छान अशी सुरुवात झालेली आहे. आणि सकाळ सकाळ जंगल विलामध्ये सगळीकडे पक्ष्यांचा अगदी चिवचिवाट सुटणार आहे. म्हणजे सुटतोय. आणि आता उन्हाळा लागला की मग तर काही विचारायची सोय नाही. सगळीकडे डोंगरावरचे आजूबाजूचे सगळीकडचे पक्षी अगदी इथंच येतात. आणि हे आपलं जंगल विल्याचं सेटअप तर चिमण्यांचंच माहेरघर बनलेलं आहे. माहेरघर काय सासरघर पण बनलेलं आहे, कारण ते दिवसभर तिथंच असतात. आणि आजकाल घरामध्ये पण यायला त्यांनी सुरुवात केलेली आहे. एकदम आतमध्ये POP मध्ये वगैरे थोडंसे घरटी करणं किंवा मग तिथंच अंडे घालणं, ते अंडे वरनं खाली पडतात. आता मान्य आहे की चिमण्या घरात आलेल्या आपण शुभ मानतो, पण काही गोष्टी घातकी पण असतात. तर दिवस उजेडायचा उशीर की लगेच सगळीकडं चिव 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 सुरू होती. अगदी हलकासा अंधार असतो त्यावेळेसच लगेच त्यांचा चिवचिवाट अगदी, म्हणजे सगळं बेडरूमच्या पाठीमागं लिंबाचं झाड आहे, त्या झाडावरती पण असंख्य प्रमाणात त्या बसलेल्या असतात. जंगल विल्याच्या सेटअपमध्ये पण असतात. म्हणजे ते घरात येण्यासाठी सगळे बेडरूमची खिडकी, दरवाजे, बाहेरचे दरवाजे, जेवढ्या पण खिडक्या आहेत ना तिथं अशा धडका घेतात ते. तर आता सेफ्टी डोअर करण्या व्यतिरिक्त दुसरं काहीच ऑप्शन नाही आहे. कारण तर बाहेर एवढी जागा असून त्यांना जर घरातच POPत आवडतंय म्हणल्याच्या नंतर सगळे POPचे त्यांनी वायरी वगैरे आमच्या खराब करून टाकल्या, लाईटिंग खराब करून टाकली. आता काही लिमिटेड टायमापर्यंत चांगली असते कोणतीही गोष्ट, जास्त पण मग ते असं नुकसान केल्याच्या नंतर मग ते हे नाही वाटत. तर सकाळ सकाळ आज मस्त सगळीकडे छान असे महादेवाचे गाणे लावले होते छोट्या आवाजामध्ये. आणि वातावरण इतकं छान झालं होतं. आणि आमच्या चंदन कस्तुरीला तर दिवस काय आणि रात्र काय, रात्रंदिवस फिरत असतात. त्यांना काय रात्र दिवस काही समजत नाही. आणि एवढ्यात आता उन्हाळा लागल्यापासून ते पण थोडेसे येडेवाणी करायलाच लागलेले आहेत. हिरवं त्यांना खायला भेटत नाही. तर ते पण बाहेर कुणाच्या शेतमालात खाऊन येऊन बऱ्याचदा एवढ्यात झाले भांडणं आणायचा कहार. तर त्यांना पण आहे ना, जोपर्यंत उन्हाळा आहे तोपर्यंत बहिणीच्या तिकडं मी देणार आहे, कारण त्यांच्या तिथे हिरवं असतं, पाणी भरपूर आहे. आपल्या इथं जरी हिरवा आहे पण तरी पण असं बाहेर ते गेटच्या तिथं पळतात. आणि तिचं घर कसं एकांटित आहे डोंगरावरती, त्याच्यामुळे वावराला त्यांना कुठंही गेलं तरी आसपास जवळ काही असं म्हणजे घर नाही आहे. आणि हिरवं घास वगैरे भरपूर असतं. तिथं ती म्हणली खाऊ शकतात 2-3 महिने, जोपर्यंत कडाक्याचा उन्हाळा आहे तोपर्यंत माझ्याकडे आणून सोड. कारण एखाद्याच्या शेतकऱ्यांच्या शेतमालाचं नुकसान करतंय म्हणल्याच्या नंतर आता ते कुठेतरी एकदा झालं, दोनदा झालं, तीनदा झालं, रोजच म्हणल्याच्या नंतर. आणि कोंडून पण ठेवू शकत नाही. एक दिवस जाळीत राग कोंडून पण ठेवले होते, तर मग लय कसतरी करायला लागले, ओरडायला लागले. मग ते तसं पण नको वाटतं. एखाद्या वेळेस झालं काही तर मग उगाच पस्तावा. त्यामुळे मग ती 2 ते 2.5 महिने माझ्याकडे आणून सोड, मी सांभाळेल. आणि जसं पावसाळा सुरू होईल तसं मग 2.5-3 महिने मग घेऊन जा. म्हणलं बरं ठीक आहे, तसं करूयात. छान असे सकाळ सकाळ आज पहा क्रिस्पी कॉर्न बनवले होते. आणि याची रेसिपी ऑलरेडी शेअर केलेली आहे पहा आपल्या चॅनलवरती. बऱ्याच वेळा असे जर ताजे कॉर्न आले तर मी बनवत असते, कारण घरात सगळेजण आवडीने खातात. हे सगळ्यांनाच आवडतं, कोणी असं नाही म्हणत नाही खायला. गरम गरम जसे जसे म्हणजे फ्राय होतील तसे तसे सगळ्यांना थोडे थोडे देत असते. तर मस्त अशी रेसिपी आहे पहा, आपल्या एका मागच्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता. छान अशा पद्धतीने मी सांगितलेली आहे. आणि मस्त घरी होते. आपण हॉटेलमध्ये गेल्याच्या नंतर फार आवडीने याला ऑर्डर करून खातो, पण तितक्याच इझी पद्धतीने हे घरीसुद्धा बनले जातात. त्यातल्या त्यात आता पार सीझन संपत आल्यावर एका ताईंनी ना हरभऱ्याची भाजी दिली होती. तर माहेरवरनं चालती, मला आवडती म्हणून. आता काय ज्याला माहिती आहे की हे आवडतं ते आवडतं तर ते माणूस आवर्जून मग आहे ना पाठवून देतात. आता कोणाकडं काही असलं की आवर्जून वानोळा घरी येतो. हरभऱ्याचा येतो, हरभऱ्याच्या भाजीचा येतो, कणसांचा येतो, कांद्याचा येतो, कशाचा ना कशाचा येतो. पण आता ही एवढी लेट कशी काय, पण चला दिली आहे तर म्हणलं बनवून टाकावा छान अशी मस्त हरभऱ्याची भाजी. कारण ह्या हरभऱ्याची भाजी ही आता आहे ना खायला भेटत नाही. आणि आता गावाकडे आल्यामुळं तरी भेटते, पण जितके वर्ष बरोबर होते तितक्या वर्षी बरोबर संक्रांतीच्या नंतरचा सीझन आला की लगेच हरभऱ्याची भाजी बोरं खावं वाटायची. पण खायचं तर लांब, पण पाहायला पण मिळत नव्हती तिकडं. कारण आपल्या तिकडच्या सारखा भाजीपाला वगैरे बाहेरच्या याच्यात नाही मिळत. आपल्या इकडं साधी जरी भाजी नुसतं घरातलं थोडंसं लाल तिखट टाकून बनवली तरी त्याला टेस्ट येते. काय माहिती पाण्यातली जादू की आपल्याला ती सवय का काय, पण तिकडचे ते भाज्यांना किती तुम्ही मसाले टाका, फ्लावर किती काही करा, फ्लावर झालं, कोबी झालं, पण अशी टेस्ट येत नाही जशी की आपल्या इकडच्या भाज्यांना येते. तर आहे ना थोड्याशा कोवळ्याच होत्या काड्या याच्या, त्याच्यामुळे मी काड्यासहित घेतलं.
कारण जास्त अशा निबर नव्हत्या, त्याच्यामुळे काड्या सहित मी जशीच तशी केली. कारण छान लागतं म्हणलं. खरं जीवनसत्व तर कोथिंबीर झालं, ह्या अशा पालेभाज्या झालं, पालक झालं, मेथी झालं, त्याच्या काड्यांमध्येच असतं. पण आपल्याला ते काड्या खाऊ वाटत नाही. कोथिंबीर कधी आणल्याच्या नंतर मी कितीही जाड काडी असली ना थोडीशी अशी, म्हणजे फक्त अशी हाताने तुटली पाहिजे 2 बोटांनी, तर सगळ्या काड्या मी सेपरेट ठेवत असते एका पिशवीमध्ये. कारण त्या वाटणाच्या भाज्यांमध्ये फार भारी लागतं. लसूण अद्रक बरोबर खोबऱ्याबरोबर जर वाटलं ना आणि ते वाटण भाजीला टाकलं ना, कोथिंबीरचं फक्त खालचं जे बुडूक असतं मुळ्यांचं तेच मी फेकून देत असते. कायम मी कोथिंबीरच्या काड्या फ्रीजमध्ये स्टोअर करून ठेवत असते. कोणत्याही भाजीला, नॉनव्हेजच्या भाजीमध्ये तर अप्रतिम लागतात त्या काड्या जर वाटून आपण घातल्या तर. त्याच्यामुळे कायम कोथिंबीरच्या काड्यांचा स्टॉक फ्रीजमध्ये असतो माझ्या. दुसरं कोणी कोथिंबीर निसलेली मला आवडत पण नाही, कारण ते काड्या घेत नाहीत म्हणून. तर नक्की तुम्ही जर काड्या ट्राय करत नसाल कोथिंबीरीच्या, म्हणजे जे खालचे जे देठ आहेत कावळ्या जर असतील ना, तर कंपल्सरी त्या ठेवायच्या साईडला वाटणाच्या, आपण जे ग्रेव्हीच्या भाज्या करतो ना, तर वाटणाच्या भाज्यांसाठी. तर चला मस्त सकाळी आज बरंचसं काम झटकीला काढलं होतं. सोफ्याचे कवर झाले, हे झाले, म्हणजे सोफ्याचे कवर झालं, डायनिंग चेअरचे कवर झालं, कालच काढले होते धुवायला. तर जसा टाईम मिळेल तसा आता करतो. आता त्यातल्या त्यात आपलं स्टुडिओ तिकडं शिफ्ट झालेलं आहे, त्याच्यामुळे थोडीशी जाये पण होते. पण चला रुटीन लागलं. इथं कुठं पण सगळीकडं साड्या, सगळी प्रायव्हसी खराब होत होती. आणि आता दिवसेंदिवस स्टाफ पण आपला वाढत चाललेलं आहे. त्यामुळं मग आपलं जे वरती स्टुडिओ होतं पाण्याच्या टाकीवरती, नंतर आम्ही बाल्कनीत कन्वर्ट केलं. बाल्कनीमध्ये थोडंसं तिथं माल ठेवायला लागलो. खाली बाबांच्या रूममध्ये काही राहत होतं, म्हणजे सगळीकडंच 3-4 ठिकाणी, आणि एवढं करूनही जागा पुरत नव्हती. त्यामुळं मग आमचं फायनली असा डिसिजन ठरला की तिकडंच करायचं म्हणून. आणि छान असं आपलं तिथं 3-3.5 गुंठ्यामध्ये स्टुडिओचं काम चालू आहे. बऱ्याच ताई विचारतात की ताई आम्ही म्हणजे ऑफलाईन घ्यायला नाही येऊ शकत का? तर आता बऱ्याच ताईंना आम्ही ॲड्रेस देतोय, ज्याला यायचं तुम्ही ऑफलाईन येऊन घेऊन जाऊ शकता. पण त्यावेळेस त्या साड्या असल्या पाहिजे, कारण आपला लाईव्ह झालं की त्याच दिवशी संध्याकाळपर्यंत किंवा दुसऱ्या दिवशीपर्यंत सगळा स्टॉक सोल्ड होऊन जातो साड्यांचा. तर ज्यात ताई आहेत बाबा येऊन इंटरेस्टेड घेण्यात असेल तर मग फोटो दाखवून तुम्हाला हे करायला मिळतील. त्यातल्या त्यात आपल्याकडं आता नवीन मावशी एक आलेल्या आहेत पहा कामासाठी. तर आता 2च दिवस झाले त्या आलेल्या. तर मग आता त्यांची पण देऊ तुम्हाला हे करून थोड्याच दिवसामध्ये इंट्रोड्यूस करून देऊ त्यांना पण. पण पाहू द्या आधी किती दिवस राहतात किंवा काय टिकतात, कसं काय काम त्यांचं कसं आहे. कारण लगेच ओळख करून देणं पण हे आहे. पण नंतर थोड्या रुळल्याच्या नंतर त्यांना पण आपण कधीमध्ये व्हिडिओमध्ये घेत जाऊ. तशा फार छान आहेत त्या स्वभावाने, मस्त आहेत एकदम. थोडेसे एज आहे पण छान आहे त्यांचं काम पण आम्हाला आवडलं. आणि व्यवस्थित हे बोलणं चालणं, टापटिप्पणा. तर चला मग छान असं सकाळ सकाळला म्हणलं ह्या सगळ्या पिल्लांना पाणी पाजावं. पिल्लं म्हणजे काय, हे झाडं. कारण कामाच्या व्यापामध्ये थोडंसं दुर्लक्ष होतंच बाबा, मान्य आहे ही गोष्ट. कारण जेवढं आपण लोड वाढू तेवढे काही काही गोष्टींकडे आपलं दुर्लक्ष होतंच. म्हणजे किती आपण ठरवलं ना तरी ते एखाद्या वेळेस नकळत आपल्याकडनं ती गोष्ट विसरते किंवा ते होऊनच जातं. तर सकाळ सकाळ म्हटलं चला यांना छान असं मस्त पाणी द्यावं. आर्यनचा इथं नाश्ता चाललेला आहे बसून. आणि त्यातल्या त्याचा आज होता संडे. तर हा 2 दिवसाचा ब्लॉक टाईमनो एकत्र केलेला आहे शिवजयंतीचा. आता शिवजयंतीला छत्रपती महाराजांची ज्या दिवशी जयंती होती त्या दिवशी मी नव्हते, बाहेर गेले होते थोडंसं 2-3 दिवस तुमचे दाजी आणि मी. कारण आता हे बिझनेसच्या याच्यामध्ये जेवढा मोठा वाढत चालला तेवढं मला सारखं बाहेर जावं लागतं. आणि ती एक माझ्यासाठी म्हणजे हे पनिशमेंटच आहे. एवढा त्रास होतो त्या गाडीमध्ये की विचारायची सोय नाही. पण आता काही गोष्टी अशा असतात की बाय रोड आपल्या स्वतःच्या गाडीत गेलं की बरंचसं आपल्याला काही सोबत आणता येतं किंवा मग पाहता येतं, फिरता येतं तिथल्या तिथं. तर मग अशी गोष्ट आहे. त्यामुळे मी जयंती आपल्या राजांच्या जयंतीच्या दिवशी मी नव्हते, त्याच्या 2 दिवस अगोदर मी बाहेर गेलेले होते. नंतर आल्याच्या नंतर मग आता काय आज कामाला मावशी होत्या. तर मग हात कुठं वळवळ 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 करतोय नुसता, बसवतोय कुठं. मग मग म्हणलं चला सकाळ सकाळी ना आज बेडरूमची साफसफाई काढून घ्यावी. तर मग असा पसारा काढला ना मी सगळा की सगळं बेडरूमच चकचक करून टाकलं पार. कपाटातले कपडे म्हणलं बरेचसे द्यायची वेळ आलेली आता. कारण जे कलेक्शन आता उन्हाळ्यात आपण बरेचसे कॉटनचेच कपडे वापरतो, गाऊन वापरतो. आपल्याला दुसरे कपडे अजिबात नको वाटतात, म्हणजे मला तरी नको वाटतात. आणि कपडे मी लई जास्त सांभाळून असं ठेवत नाही का बाबा हा बाबा माझी एखादी लई चांगले ड्रेस येतं, जे आवडतीचे येतं, मला ते फारच आवडतात, जो दिसल्यावर लुक वगैरे छान होतं, तर ते जर मी घालून घालून बोर झाले ना तर मी ठेवून म्हणजे पॅक करून मी वरती ठेवून देत असते नजरेच्या आड कमीत कमी 6 महिने तरी. लईच जर घालून बोर झालेलं असलं तर. आणि काही ड्रेस असे असतात ते महागाचे असतात, आपण किती वापरले ना ते खराब होत नाहीत, फाटत नाहीत, त्याला गोळे येत नाहीत.
मग ते घालून घालून कधीतरी बोर वाटतं, असं वाटतं बाबा कायम कायम तेच. पण तो ड्रेस आपल्याला आवडतो. मग मी थोडंसं बोर झाले ना, मी पॅक करून ठेवून देत असते वरती आणि मग ते 6 महिन्यांनी काढायचा, त्याला ड्राय क्लीन करून आणायचा, मस्त प्रेस वगैरे करायची, तो पुन्हा नव्यासारखा दिसतो. मग म्हणजे ते नजरेचं सगळं हे असतं. म्हणजे मला तरी तसं होतं. मला बाकीचं आता ज्याचे त्याचा विचार करायचं हे वेगळं, पण मी तर तसं करत असते. काही कपडे मला जास्त बोर वाटले की ते मी पॅक करून वरती ठेवून देते, 6 महिने वर्षाभराने परत पुन्हा काढते. पण आज तसं नाही. आता आज म्हणलं जे कपडे नाहीच ना खरंच हे होत, उगाच कपाटात गर्दी करण्यात काय अर्थ नाहीये. एक तर आवरायला टाईम नसतो, तर ते मी बरेचसे कपडे देण्यासाठी काढलेत. मी आता ते देऊन टाकन. आमच्या इथं आहेत काही आहे, त्यांना देत असते मी. नाही तर माझ्या मम्मीच्या तिकडं आहे एक आहे फॅमिली, म्हणजे आहे बाबा गरजूचे, त्यांना आम्ही देत असतो कायम कपडे सासून सासून. बरेचसे तर चांगले 20-25 ड्रेस काढले तर साईडला, आणि ते आता मी सगळे देऊन टाकणार आहे. आता म्हणले ह्यावेळेस जपून नाही ठेवायचे, लईच एखाद दोस्त. तरी पण आपल्याला हा बाबा कपाट उघडलं ना लगेच म्हणणार बाई चांगला ड्रेसच नाही, आणि द्यायच्या टायमाला पण कोणाला देऊ वाटत नाही. मग सगळे चांगले दिसते, अशातली गते. मला सगळे बाहेर काढून ठेवलेत मी, मोजकेच कपाटात टाकलेत. आणि इथं पण बराचसा ड्रेसिंग टेबलवरती राडा झाला होता. काही काही प्रोडक्ट जे एक्सपायर झाले ते चेक करून सगळे टाकून दिले. कुठं काय इयरिंग्स, कुठं काय काय सगळं आज डिसिप्लिनी व्यवस्थित सेटिंग केलं, सगळीकडे छान असं लावलं. कारण बरेच दिवस झाले आवरलं नव्हतं, सगळं अस्तव्यस्त झालेलं होतं इकडं. आता हे जे थर्मोकॉलचं केलं होतं इयरिंग्स लावण्यासाठी मी, तर हे पण मला चेंज करायचं आहे. कारण याच्यात खुसून आता आहे ना भरपूर ते डॅमेज झालं आहे. तर मग आता ते थोडंसं ग्रीप पकडत नाही आहे, पडतात त्याच्यातनं इयरिंग्स. तर म्हणलं आता वेळ बघून परत थर्मोकॉल आणून ना थोडंसं थिकवालं थर्मोकॉल आणायचं, थिक जे जास्त जाड असणार आहे, आणि ते मी परत पुन्हा इथं लावून देणार आहे, जेणेकरून त्याच्यामध्ये इयरिंग्स आता फिट बसतील. कारण आता याला केलेलं जवळजवळ मी 2 वर्ष झालं, आणि 2 वर्षभर ह्या छान अशा प्रकारे चाललं. फक्त जास्त पातळ थर्मोकॉल घ्यायचं नाही, जे की जाड असतं ते घ्यायचं. तर त्यांनी आहे ना छान असे इयरिंग्स त्याच्यामध्ये बसतात. आणि आज सगळ्यांनाच कामाला लावलं होतं, सुट्टी होती, त्याच्यामुळे सगळ्यांनीच म्हणलं त्याच्या रूमची सफाई करायची, कुठं काय मुलांना पण म्हणलं. आणि एक किचनसाठी एक मस्त असं प्रोडक्ट मागवलं होतं मी. तर हे आहे आजकाल आहे ना आपल्याला काही कुठं लटकवायचं असलं ना की आपल्याला ड्रिल मशीनची किंवा खिळे ठोकायची गरज लागत नाही. मग त्याच्यासाठी आपल्याला कार्पेंटरच बोलवायचा नाही. आजकाल असे प्रोडक्ट भरपूर आलेले आहेत नॉन ड्रिलवाले, म्हणजे डायरेक्ट ते स्टिक होतात आणि छान प्रकारे स्टिक होतात. त्याचा हे पकडायची ग्रीप चांगली असते. तर मग मी हे एक ऑर्डर केलं होतं. तर ते कशासाठी पुढे तुम्हाला दाखवते. तर भरपूर असे काही प्रोडक्ट आहेत की त्याच्यामुळे आपण बरेचसे ते किचनमध्ये म्हणा, बेडरूममध्ये म्हणा, शेल्फ म्हणा, ते असे स्टिक करून लावू शकतो. आता पूर्वी तर तसं नव्हतं. एक खिळा ठोकायचा म्हणला तरी आपल्याला कार्पेंटरला बोलवायचं, किंवा मग ड्रिल मशीनच, आमच्या घरात एक ड्रिल मशीनच आहे, पण ते लावायचं, भिंतीत खिळा ठोकायचा, मग ती माती पडणार, ती स्वच्छता. मग त्यापेक्षा हे भारी आहे, जेव्हा वाटेल तेव्हा वापरायचं, जोपर्यंत जेव्हा नाही वाटेल तेव्हा मग त्याचं पुढं काही दुसरं आपण युटिलाइज त्याला करू शकतो. तर हे अशा पद्धतीचे पहा हे स्क्रू आहेत याला लावायला, आणि इथं पाठीमाग बॅक साईडला हे अशा पद्धतीचं प्लास्टिक आहे. आता हे मला काहीतरी 185-200 रुपयाच्या आतच मिळालेलं आहे. मला एक्झॅक्टली प्राईस आता ताईनं लक्षात नाही. बरंच काय मी मागवलं होतं मध्यंतरी. असंच थोडासा टाईम मला भेटला की थोडंसं असं कधी निवांत मी बघत असते. तर मग ते पाहिल्याच्या नंतर मला बऱ्याच दिवसाचं हे मागवायचं होतं, पण ते राहून गेलं. तर आता म्हणलं चला त्या दिवशी वेळ मिळाला तर बरंचसं काय मी छोट्या मोठ्या प्लास्टिक बॅग वगैरे हे असं छोट्या मोठ्या वस्तू मेशोवरनं ऑर्डर केल्या होत्या. त्या अशा पद्धतीने पहा इथं मी हे स्क्रू फिट केलेले आहेत. आणि हे शेल्फ मी मागितलेलं आहे किचनसाठी. तर जे भांडी वगैरे जिथं घासतो ना सिंकच्या तिथं शेल्फ आमचं नव्हतं केलेलं, आणि खाली आपल्याला कसं समोर लगेच हाताच्या तिथं घ्यायला सामान लागतं कोणतंही, बाकी इकडे तिकडे ठेवा मग तो थोडासा कंटाळा असतो. तर मग खाली आहे मस्त ट्रॉली आहे, सगळं आहे, पण साबण लिक्विड म्हणा, घासणे म्हणा, तर ते सगळं इथं वरती असलं ना, खाली ठेवलं ना की तिथं किती साफ केलं ना की तो कोपरा बघा कसा पांढरा पांढरा पडलेला आहे तिथं साबणाचा बॉक्स ठेवून. तर ह्या अशा पद्धतीने मी इथं ना हे स्टिक करून घेते बघा. व्यवस्थित अगदी चिकटलंय ते, म्हणजे थोडंसं माझ्याकडनं तिरकं चिकटलं, मी काढायला पाहत होते पण तरी ते निघलं नाही, एकच कोपरा चिकटला होता. म्हणजे एवढं पॅक हे आहे पहा. आणि हे अशा पद्धतीने मी तर हे शेल्फ पहा स्टिक करून घेतलेलं आहे. अगदी मस्त हे बसलंय, थोडंसं हलतंय पण याची पकडण्याची ग्रीप एकदम चांगली आहे. तर त्याच्यामध्ये मी पहा हे आपलं साबण आणि जे लिक्विड आहे भांडे घासायचं, ह्या 2 गोष्टी ठेवण्यासाठीच मी मागवले. कारण ते किचनवरती कोपऱ्यात चांगलं पण दिसत नव्हतं, आणि मेन मीन्स मला हा
आम्हाला आता हा ॲरो पण इथनं रिमूव्ह करायचा आहे, पण चाललाय तोपर्यंत चलून द्या. आता याला बऱ्याच वेळा रिपेअर केलाय, पण अजून आहे व्यवस्थित, म्हणून असं वाटतं चला जोपर्यंत साथ देतोय तोपर्यंत. मग नंतर खालचा मला ऑटोमॅटिकवाला मी म्हणजे हाईडवाला म्हणजे तो दिसणार नाही असा ॲरो बसून घ्यायचा आहे. पाहून पण आलेलो आहे, पण अगोदर म्हणलं याला जोपर्यंत हा साथ देतोय तोपर्यंत वापरून घेऊ, मग नंतर पाहूयात. तर चला, संध्याकाळचे किती वाजलेत? 8. मला तर काही भान नाही किती वाजले ते. पटापटा पटापटा वडवड करून आवरलं. इथून गेल्याच्या नंतर आले. तुम्ही पण स्वयंपाक करून आल्या ना, तर म्हणलं चला सगळे सण बिन आम्ही गौरीपूजनाचा कार्यक्रम म्हणा, कुठे एन्जॉय करायचा, सगळ्या गोष्टी करतो. आणि आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा सण किंवा जयंती साजरी करायची नाही असं कधी होईल का? तर म्हणलं जाऊ द्या, काही बाकीचं काही नाही केलं तरी चालन, पण आपण काय म्हणतात ना, आरती तरी छोटीशी झाली ना तरी पण आजच्या दिवसाला खूप महत्व आहे. तर मग आता दिवसभर तर सुनीताताई बी कामाला राहणार, आमच्या आत्याबाई बी कामाला, ह्यांना बी लई गाया म्हशी त्यांच्या मागं लई काम आहे. मग सकाळी सगळ्यांच्याच मागं काम राहतं. मग आम्ही सकाळी काहीच केलं नाही. आम्ही म्हणलं चला संध्याकाळी जरा काही कमाय ना, अर्धा तास तेवढे. तो ऑरेंज कलरच्या मस्त साड्या सगळ्या घातल्यात सगळ्यांनी. माझी टायमावरती सापडल्या नाही, दोघींमध्ये एक ठेवली होती, एकच उरली होती आम्हाला. तर आत्याबाई तेच म्हणत होत्या, आत्ता मला बी एक ठेवायची होती. म्हणलं आता नेक्स्ट लॉट आला ना मग ठेवू. तर चला मस्त आता काही नाही, महाराजांचं इथं अगरबत्ती दिवा वगैरे लावून छान असं पूजन केलंय. आता छोटीशी आरती घेऊ आणि जरा वेळ बसून मग जाऊ, आहे की नाही. तर ताई पण नाहीये, ताई असती तर अजून काय 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 अरेंजमेंट केली असती, सोबत वगैरे जेवण वगैरे केलं असतं. पण काहीच म्हणजे प्लॅन नव्हता, असं एकदम अचानक म्हणलं जाऊ द्या, बाकीचं काही नाही. तर आरती झाली म्हणजे सगळं काही झाल्यात जमाय. आता स्पीकरवर आमचा प्रणय भैया आपली आरती लावून देतो. तर आमच्या वस्तीवरती आरती झालीये, पण म्हणलं चला आता बायका आपण करू, सगळं करतो, मग तेवढंच काय आरती करून मग नाही घ्या तुम्ही घ्या ताई, कुणी घ्या. थोडी थोडी घ्यायची सगळ्यांनी, मग जेवण. दुरी चल बाई, आरती घ्यायला चल पिले, चल लवकर Bluetooth mode. चल लवकर. तर थोडंसं माझं बॅड लक की मी आज नव्हते याला. आता मी खरं सांगते, हा व्हिडिओ 2 दिवसाचा एकत्रित आहे. जो अगोदर तुम्ही पाहिलं तो व्हिडिओ मी आल्याच्या नंतरचा आहे. आणि हा शिवजयंतीचं थोडंसं शूट स्वातीने केलं होतं, तर ते थोडंसंच होतं. त्या दिवशी ते टाकण्यात आलं नव्हतं, थोडा छोटा ब्लॉग होता म्हणून. तर मग आजच्या व्हिडिओमध्ये ॲड केलेला आहे. तर छान अशी आपल्या राजांची जयंती इथं अगदी छोटंसं एक सामूहिक थोडंसं आम्ही मैत्रिणी मिळून यांनी सुंदर अशा पद्धतीने पहा साजरी केलेली आहे. आणि आपली मनीषाताई तर कोणताही काही असू, एव्हरी टाईम ॲक्टिव्ह आणि लगेच एनर्जी. 8-15 दिवस अगोदरच साड्या वगैरे ऑर्गेन्झाचा आपला स्टॉक आलता, लगेच काढला, सगळ्यांना फोन केले शिवजयंतीला साड्या घ्यायच्या म्हणून. लगेच सगळ्यांनी घेतल्या. पण भले ब्लाऊज शिवणे नाही झाले, काहींनी शिवले काहींनी नाही शिवले, पण घालून वगैरे सगळ्या आलत्या. आणि छान अशा पद्धतीने पहा राजांची जयंती आपली साजरी केली इथं सगळ्यांनी. आणि खरं तर आहे ना, माझं 6-6:30 पर्यंत येण्याचं म्हणजे आमचं हे होतं, पण नंतर पुण्यामध्ये आम्हाला एवढी ट्रॅफिक लागली की झालं नाही माझं येणं. मी पार 10-10:30 वाजता घरी आले त्याच दिवशी रात्री. तोपर्यंत सगळा कार्यक्रम झालेला होता. आता ज्या ताई पूर्ण व्हिडिओ ऐकतील त्यांना कळलं नाही, तर बऱ्याच ताई विचारताना भारतीताई कुठे आहे, भारतीताई कुठे आहे. तर मी नव्हते ताईंनो, शिवजयंतीच्या दिवशी 10-10:30 वाजता मी लेट घरी आले.
9 वाजलेत मस्तपैकी. आता घरी जाऊन जेवण करायचं, कारण की आता लवकरच आटापला कार्यक्रम. सुनीता इथं जरा वेळ थांबल्या. ती पळत पळत पळतच हा, गेली घरी. मस्त थोडासा डान्स पण केला आम्ही. आता मनीषा ताई आहेत आणि डान्स नाही करायचं म्हणले होईल का? किती छोटा छोटा डीजे लावला मस्त 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 आमचा आम्ही एन्जॉय केला. हा 2-3 गाण्यावरती नाचलो आणि काय म्हणतात जरा थोडा गप्पा मारल्या. मग आता म्हणलं चला बैठक मोडा, कारण उद्या पोरांना शाळा आहे. आता दोघं मिरत आहेत, एक इकडं आणि मग ते आपण जवळ बसू का ते पण बसते. मग म्हणलं चला परत सकाळी रोजच्या कामाची सुरुवात मग तीच तशी मग परत गडबड राहते. सकाळी उठलं का नुसतं पळायचं पळू काम इतकं काम राहतं, इतकं का आता धावपळ आहे, मग काही सुचत नाही सकाळच्या पर्यंत काहीच. हा. आणि मॅडमनी का सकाळपासून जशी आहे ना तशीच आहे अजून पण. सकाळी फक्त साडी बदलून आली, आता ही वेगळी घातली, सकाळी वेगळी होती. हा तर बघा मग गायत्री पण आलती, 9वारी नेसली होती. म्हणजे हवस आहे माणसाला, हवस असली ना सगळं होतं. मग तिच्याकडे बघितलं मला सगळं लहानपण आठवलं पहिलं. कारण की संक्रांत असली का भले आईच्या साड्या येत नाहीत तरी पण मग त्या अर्ध्या करायच्या, मग ते नेसायचं, मग ते तिळगुळ घ्यायला जायचं सगळ्यांच्या घरी. आम्हाला तर साड्या नव्हत्या, काहीच नव्हतं, आम्ही आताच एन्जॉय मेकअप करायचं, सगळं करायचं. मग आणि मग घरोघरी जायचं. आमची दुरी बघा, आमची दुरू बघा. आणि मग काय आहे का आताच्या पुरीला एवढा इंटरेस्ट नाही. पण चला आजकाल आता ते काय आहे इन्स्टामुळं किंवा याच्यामुळं नाही का रीलमुळं त्याच्यामुळं दुसऱ्याचं बघितलं का असं वाटतं पुरीला आपण पण नाटावं, आपण पण काढावं. मग त्याच्यामुळं भारी झालंय. आणि ह्या वर्षी स्पेशली ना सोशल मीडिया थ्रू जास्तीत जास्त म्हणजे महाराजांचा जो आजचा दिवस आहे 19 फेब्रुवारी साजरा करण्याचा, तर ते रील मार्फत म्हणा हे मार्फत म्हणा घरोघरी लोकांच्या म्हणजे मनामध्ये घर करते. कारण की महत्व समजायला लागलंय लोकांना की बा कशा पद्धतीने काय होतं असं सगळं समजायला लागले. आणि मला असं वाटतंय माझ्या मनाला, मला माहित नाही आता काय आहे खरं नाही काय नाही खरं, पण ह्या वर्षी इथून मागते मी जसं जन्मले त्या वर्षीपासून आतापर्यंत की आजचा जो दिवस आहे तो म्हणजे लय भारी. म्हणजे ह्या वर्षीचं जे हे शिवजयंती ती एकदम सगळीकडे अशी भारी साजरी झाली बघा. चला त्यानंतर आहे ना आम्हाला घरी येऊपर्यंत स्वाती आलेली होती आणि मग बरंचसं सामान आम्ही काय आणलं होतं. बाहेर गेल्याच्या नंतर मग सगळ्यांसाठीच काही ना काही घेऊ वाटतं, तर मग छोटं मोठं काही दुसरं सामान पण होतं. आणि खरं तर मी स्टॉक हे करायला गेले होते, पाहण्यासाठी गेले होते. सारखं इकडं तिकडं फिरावंच लागतं. आता परत पण मध्ये आधी चक्कर होणारच. अहमदाबाद, सुरत, मुंबई, असं दिल्ली सारखं असं जावंच लागतं. आणि दोघी असल्यामुळं सगळं शक्य होतंय. खरं तर कधी म्हणजे पहिले मी म्हणायचे की आपण दोघी जात जाऊ, कसं एक दोघीच्या विचाराने चांगलं होतं. पण घरचं पण मग मुलांची शाळा कुठं काय आणि स्वातीला तर गाडीत बसायचं म्हणलं तर आधीच थंडी ताप येतो लगेच. कारण तिला पण लई म्हणजे प्रॉब्लेम आहे गाडीत बसल्याच्या नंतर स्मेलचा वगैरे थोडंसं तिला पण हे होतं. माझ्यापेक्षा म्हणजे मला पण होतं तिला पण होतं, पण ती म्हणते नाही बाई तिला घर सोडून कुठंच नको वाटतं. पण आता मला पण मजबुरी आहे, जावंच लागतं. कारण फिरल्याशिवाय बिझनेस नाही, सगळं काही आपण मागूच शकत नाही, असं जाऊन स्वतः पाहावं लागतं. कारण फसवणूकगिरीचे खूप सारे सध्या हे चालू आहे, तर त्याच्यामुळं म्हणजे मी तर स्वतः हे करते की नाही बाबा किती त्रास झाला तर जाऊन पाहून सगळं नीटनाटकं मगच ऑर्डर करायचं, मगच हे करायचं, सगळं काही डील सगळं फायनल करूनच. तर मग महिन्यातनं एखाद्या 2 चक्कर तर आमच्या असतातच. म्हणजे अगोदर ब्लॉग वगैरे शूट करून ठेवलेले असतात. आणि तुमचे दाजी बाहेर कुठं गेल्याच्या नंतर त्यांचं असतं ॲडव्हान्स पद्धतीचे जे लॉक असतात कुलूप ते आणायचे, कुठं कशाचे किडे बिडे मुंग्या मारायचे स्प्रे, सापाचे स्प्रे, कुठं परत तुम्हाला सांगते पाने काय जे कुठं फिट करायचे, अशा गोष्टींवर त्यांचं लक्ष असतं. तर कुठं काय असं वेगळं दिसलं ना मग घेऊन चलतात लगेच काही ना काही. आता आम्ही जिथं गेलो तर तिथं पण त्यांना असं वेगळ्या प्रकारचे पाने दिसले, कुठं काय दिसले औषधं. आणि मेन लॉक आणलेत भरपूर पद्धतीचे. बघायला गेलं तर सगळ्या दरवाजांचे आमचे सेन्सरचे लॉक येतं, म्हणजे डायरेक्ट लाईटेची येतं. म्हणजे आहे ते थोडंसं सिक्रेट, आता नाही सांगू शकत. तर मग एका याला चावी कोणत्याच्याला यूज होत नाही, पण तरी पण वेगळ्या प्रकारचे लॉक घेऊन यायचे त्यांनी. असं त्यांचं ते पहिल्यापासून शौक आहे. चिंटू महाराज गाडी कुठं येत नाही, आम्ही आलो नाही तर कुठं लगेच
बाहेर लगेच आला आणि पहिले मला म्हणले तिकडं चल किती काम वगैरे काय कसं झालंय ते बघूयात स्टुडिओचं, कारण चांगले 15 दिवस झाले स्टुडिओचं काम तिकडं चालू आहे. तर मग तिकडून आलो आणि लगेच आम्ही दोघं जण तिकडं पहिले स्टुडिओचं कुठपर्यंत काम आलंय, कारण 2-3 दिवसापासून आम्ही नव्हतो. तर मग काम किती कंप्लीट झाले व्हिडिओ कॉलवर पाहिलं होतं, पण तरी पण म्हणले चल बस लगेच जाऊन आपण पाहून येऊयात. तर चला ताईंनो, आजचा व्हिडिओ इथंच थांबवते मी. भेटत आपल्या उद्याच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत व्हिडिओ पाहिल्याबद्दल सगळ्या ताईंचे अगदी मनपूर्वक आभार मानते. ज्या कोणी ताई चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. छान छान मस्त आपले ब्लॉग पाहण्यासाठी, डेली ब्लॉग. तर चला, धन्यवाद सगळ्यांना.